नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या गणिताच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग समीकरणामध्ये जो आपला वर्ग समीकरणाचा पाठ होता भाग 1 मधला दुसरा, त्यामध्ये आपण 2.1 हा जो सराव संच आहे त्यातला प्रश्न क्रमांक दुसरा अभ्यासलेला होता, बरोबर. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या पुढचा भाग अभ्यासणार आहोत. तर प्रश्न पुढचा आहे असा की पुढील समीकरणे ax अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात लिहा आणि प्रत्येकातील ए बी सी च्या किमती ठरवा. आता आपल्याला हा प्रश्न दिलेला आहे आणि खाली एक्झाम्पल दिलेले आहेत. तर पहिलं एक्झाम्पल असं आहे बघा, 2y बरोबर 10 वजा yचा वर्ग. आता हे समीकरण आपल्याला ax अधिक bx अधिक c या फॉर्मॅटमध्ये त्याला आपल्याला काय करायचं आहे, कन्वर्ट करायचं आहे. आणि कन्वर्ट केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ए बी सीच्या ज्या किमती आहेत त्या आपल्याला काय करायचं आहे, ठरवायच्या आहेत. आता बघा, सूत्रामध्ये माझा स्क्वेअर लिहायचा राहिलेला होता. आता हे जे समीकरण दिले ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0, तर त्याप्रमाणे आपल्याला ह्याला काय करायचं, दिलेल्या समीकरणाला कन्वर्ट करायचं. मग आता पहिल्यांदा काय आहे, स्क्वेअरचं पद आहे, बरोबर. मग स्क्वेअरचं पद आपल्याला बरोबर चिन्हाच्या इकडं आणायचं. इथं बरोबर चिन्ह आहे आणि ह्या बरोबर चिन्हाच्या आपल्याला इकडं आणायचे. मग ते चिन्हासकट येईल. मग चिन्हासकट आल्यानंतर काय होईल, वजा आहे ते अधिक होईल. इथं होईल वायचा वर्ग, त्यानंतर आहे वायचं पद म्हणजेच अधिक 2y आणि हे 10 जे आहे ते इथं अधिक आहे, इकडं जाऊन होईल वजा 10 बरोबर 0. आपण याला काय केलेलं आहे, दिलेल्या समीकरणाला ह्या दिलेल्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. त्याची चिन्ह काय झालेली आहेत, कन्वर्ट केल्यानंतर बदललेली आहेत. इथं बघा, जे वजा y वर्ग आहे ते बरोबर चिन्हाच्या आपण या बाजूला आणलं, त्यामुळे ते झालं अधिक y वर्ग. आणि हे 2y जे आहे ते बरोबर चिन्हाच्या याच बाजूला ठेवलेलं आहे आणि ते आहे धन, त्यामुळे ते धनच राहिले. आणि त्यानंतर बघा, हे जे अधिक 10 आहे ते बरोबर चिन्हाच्या या बाजूला आले, त्यामुळे ते काय झालं वजा 10 आणि बरोबर 0. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याला या दिलेल्या फॉर्मॅटशी काय करायचं आहे, कम्पेअर करायचं आहे. आणि कम्पेअर केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यातली ए बी आणि सीची काय करायची, किंमत काढायची. आता बघा, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. आता इथं ए आपला काय असणार आहे रे, जेव्हा चलाला कोणताही सहगुणक नसतो तेव्हा किती असतो, 1 असतो. म्हणजे आपला एची किंमत किती येणार आहे, 1 येणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे बी काय येईल आपला 2. त्याच्यानंतर सी म्हणजे हे तिसरं पद, सी काय येईल आपला वजा 10, फक्त 10 नाही तर चिन्हासकट येईल वजा 10. अशा पद्धतीने आपण पहिला प्रश्न सोडवलेला आहे. आता दुसरं एक्झाम्पल आपलं काय आहे बघा, कंसात x वजा 1चा वर्ग बरोबर 2x अधिक 3. आता इथं बघा, पहिल्यांदा हा कंस दिला आहे, आपल्याला काय केलं पाहिजे, हा कंस आधी सोडवून घेतला पाहिजे. आता हा कंस सोडवण्याचे दोन पद्धती आहेत, त्या मी दोन्ही पद्धती तुम्हाला एक्सप्लेन करते. पहिली पद्धत बघा, आपल्याला विस्तार सूत्रे, मला वाटते 8वीला धडा आहे आपल्याला गणितामध्ये, त्या विस्तार सूत्रांमध्ये एक सूत्र होतं बघा, ए वजा बीचा वर्ग बरोबर एचा वर्ग वजा 2ab अधिक बीचा वर्ग. ह्या विस्तार सूत्राच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही त्याला सोडवू शकता, किंवा त्याचा कंसाचा काय आहे, स्क्वेअर आहे. मग स्क्वेअर असल्यावर काय करतो आपण, त्या संख्येनं गुणतो. मग पहिल्यांदा आपण विस्तार सूत्राने सोडवून बघू आणि नंतर ह्या वर्गाच्या पद्धतीने सोडवून बघू. दोन्ही पद्धतीनं सोडवलं तर आपला आन्सर सेमच येणार आहे, पण मी दोन्ही पद्धती तुम्हाला एक्सप्लेन करते. आता बघा, इथं आपण जर मांडलं, आपला एक्स होईल ए होईल आणि हा बी होईल. मग बघा, पहिल्यांदा काय सांगितलं आहे, एचा वर्ग म्हणजे कुणाचा वर्ग, एक्सचा वर्ग वजा 2 गुणिले ए म्हणजे कोण, एक्स, आणि त्याला गुणिले परत काय आहे, बी म्हणजे 1. त्यानंतर परत बीचा वर्ग म्हणजे 1चा
वर्ग. आता ह्याला आपण सोडवून घेऊ. एक्स वर्ग इथं होईल वजा 2x अधिक 1, हे त्याचं आन्सर येईल. आता मी मगाशी तुम्हाला म्हटलं की स्क्वेअरच्या पद्धतीने पण, आता हे एक आन्सर आलं आपलं सेम. आता असंच सेम वर्गाच्या पद्धतीनं जर आपण वर्ग करून जर आपण सोडवलं तरी आपलं आन्सर हेच येणार आहे. बघूया. एक्स वजा 1चा वर्ग आहे म्हणून आपण काय केलं, त्याला आपण डबल गुणलं, म्हणजे त्याच संख्येनं त्याच संख्येला गुणलं. आता आपण काय करणार आहोत, प्रत्येक पदाने ह्या दोन्ही कंसातल्या संख्येला गुणणार आहोत. म्हणजे ह्या एक्सने सुरुवातीला ह्याला गुणूया आणि मग याला गुणू. बघा, एक्स गुणिले एक्स, एक्सचा काय होईल, वर्ग होईल. परत इथं अधिक गुणिले वजा, वजा एक्स एके एक्स. त्याच्यानंतर सेम ह्या वजा एकने आता ह्या दोन्हीला गुणायचं. वजा गुणिले अधिक वजा, इथं सुद्धा एक्स एके एक्स. वजा गुणिले वजा अधिक एक एके एक, इथं होईल एक्स वर्ग. आता इथं वजा वजा काय होतं रे, होताना वजा होताना बेरीज आणि चिन्ह वजा. इथं येईल 2x, हा एक्स आणि हा एक्स मिळून 2x होतील आणि अधिक 1. आपलं उत्तर कसं आलं आहे, सेम आलेलं आहे. म्हणून ह्या दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीनं तुम्ही सोडवू शकता. मग आता काय आलं आपलं, विस्तार केल्यानंतर एक्सचा वर्ग वजा 2x अधिक 1 बरोबर इथे 2x अधिक 3. आता आपण काय करूया, जे सेम पद आहेत त्यांना आपण एकत्र आणूया. एक्स वर्ग वजा 2x. आता हे 2x आपण इकडं आणलं तर ते काय होतील, वजा 2x अधिक 1 आणि हे 3 इकडं आणले तर होतील वजा 3 बरोबर 0. बघा आपण काय काय केलं, हा एक्स मी तसाच ठेवला, हे वजा 2x तसेच ठेवले. आता फक्त बरोबर चिन्हाचे ही जी दोन पदं पलीकडं आहेत ती मी फक्त इकडं आणली. 2x इथं आणलं, ते अधिक आहे ते काय झालं, वजा झालं. आणि हे एक मी तसेच ठेवले आणि हे अधिक 3 इकडं आल्यानंतर ते काय झाले, वजा 3 झाले. आणि बरोबर मी काय लिहिलं, इकडं 0 लिहिलं. आता हे बघा, एक्सचा वर्ग, आता हे वजा वजा होताना काय होईल, बेरीज चिन्ह वजाच. इथं झाले 4x वजा 4x आणि ह्या दोघांची काय होईल, अपोजिट चिन्ह आहेत, होताना वजा बाकी मोठ्या संख्येचं चिन्ह. 2तनं 1 गेले राहिले, सॉरी 3तनं 1 गेले राहिले 2 बरोबर 0. आता याला आपण कोणत्या फॉर्मॅटमध्ये आणले, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 ह्या फॉर्मॅटमध्ये आणले. आता ह्यातले आपल्याला a, b आणि c च्या किमती काढायच्या. मग आपला a कोणता काय येईल, तर 1 येईल, b येईल वजा 4 आणि c येईल वजा 2. पुढचं एक्झाम्पल आहे बघा, एक्स वर्ग अधिक 5x बरोबर वजा कंसात 3 वजा x. आता इथं काय करूयात, आपण पहिल्यांदा ह्याला सोडवून घेऊया. आता हे जे वजा चिन्ह आहे ते ह्या कंसाला काय आहे, पूर्णपणे गुणिले आहे. इथं 3ला चिन्ह नाही आहे म्हणजे किती आहे, अधिक आहे. मग वजा गुणिले अधिक काय होईल, वजा 3 वजा गुणिले वजा अधिक x. ह्याला आपण कंसातून काय केलेलं आहे, बाहेर काढलेलं आहे. आता आपण काय करूयात, ax वर्ग अधिक bx अधिक c ह्या बरोबर 0 या ह्याच्यात आपण काय करूया, त्याला रूपांतरित करूया. एक्स वर्ग अधिक 5x, हा x इकडं आल्या होईल वजा x, हा वजा 3 इकडं आल्या होईल अधिक 3 आणि बरोबर 0. आता इथं बघा, हे अधिक आहे, हे वजा आहे. चलाला जेव्हा सहगुणक नसतो तेव्हा किती असतो, 1 असतो. मग 5तून 1 गेला किती राहील, 4 राहतील आणि मोठ्या संख्येचं चिन्ह 4x अधिक 3 बरोबर 0. आता यातला आपला a येईल 1, b येईल 4 आणि c येईल 3. यानंतर चौथं जे गणित आहे ते बघा, 3m वर्ग बरोबर 2m वर्ग वजा 9. आता बघा, याची जी सजातीय पद आहेत आपण ती एकत्र आणूया. 3mचा वर्ग, हे 2m वर्ग इकडे आल्यावर होतील वजा 2m वर्ग
हे -9 इकडं आल्या होतील +9 बरोबर 0. आता बघा हे 3m वर्ग अधिक आहे, हे वजा आहे. एकमेकांना काय होईल ते ह्या दोघांची वजाबाकी होईल. मोठ्या संख्येचं चिन्ह उतरायला लागेल. इथं राहील फक्त m वर्ग अधिक 9 बरोबर 0. आता बघा इथं एक जे मधलं पद आहे ते कमी आहे. जर जे एखादं पद जर कमी असेल तर ते शून्यानं भरून काढायचं. मग काय येईल m वर्ग अधिक 0m अधिक 9 बरोबर 0. जे समीकरण तुम्हाला दिलेलं आहे त्या समीकरणात जे चलपद वापरलं आहे, समजा x असू दे, m असू दे किंवा y असू दे, ते जे चलपद वापरलं आहे तेच आपल्याला पुढं कंटिन्यू करायचं असतं. ठीक आहे. आता ह्यामध्ये a ची किंमत काय येईल 1 येईल, b ची किंमत येईल 0 आणि c ची येईल 9. पाचवं गणित आहे बघा p कंसात 3 अधिक 6p बरोबर -5. आता इथं काय होईल, हे जे p आहे ते पूर्ण या कंसाला काय आहे गुणिले आहे. मग आपण त्यानं गुणूया. p गुणिले 3 3p अधिक 6 गुणिले p आणि हे p आहे म्हणजे इथं काय होईल 6p वर्ग बरोबर -5. आता याला फक्त पुढं मागं झालं त्याला आपण एकत्र आणूया. हे 6p स्क्वेअरचं पद आपल्याला सर्वात आधी पाहिजे म्हणजे 6p वर्ग अधिक 3p आणि हे जे -5 आहे ते इकडं आल्यावर होईल अधिक 5 बरोबर 0. आता यातली a ची किंमत किती येईल आपली 6, b ची येईल 3 आणि c ची येईल 5. आता या प्रश्नातलं शेवटचं एक्झाम्पल आहे x वर्ग वजा 9 बरोबर 13. आता इथं काय करायचं आहे, हे 13 आपण इकडं आणू, ते होईल -13 बरोबर 0. x वर्ग, आता इथं वजा वजा होताना काय होते बेरीज होते, चिन्ह वजाचं राहतं. 9 अधिक 13 किती होते 22 बरोबर 0. आता मधलं पद इथं नाही म्हणजे आपण काय करणार शून्यानं ते भरून काढणार. x वर्ग अधिक 0x वजा 22 बरोबर 0. आता आपली a ची किंमत येईल 1, b ची किंमत येईल 0 आणि c ची किंमत येईल -22. अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवलेला आहे. आता आपला पुढचा प्रश्न आहे बघा, वर्ग समीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत की नाही ते ठरवा. म्हणजे एक समीकरण आपल्याला दिलेलं असणार आहे आणि त्याच्या पुढं त्या चलाची किंमत दिलेली असेल. त्या किमती आपल्याला त्या समीकरणामध्ये भरायच्या आहेत आणि भरून त्याचं जर समाधान होत असेल तर म्हणायचं किती त्याची मुळं आहेत. तर काय आहे आपण ते बघूया. पहिलं गणित आहे बघा, x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0 आणि xच्या किमती आपल्याला दिल्यात 1 आणि -1. आता ह्या दोन्हीही किमती आपण ह्याच्यामध्ये समीकरणामध्ये भरून बघायचं आहे की बरोबर 0 येते का. आता सगळ्यात आधी आपण 1 घेऊया. बघा 1चा वर्ग, जिथं जिथं आपल्याला x दिसतोय ह्या समीकरणामध्ये तिथं फक्त आपल्याला काय करायचे सुरुवातीला 1 ही किंमत ठेवायची. अधिक 4 गुणिले 1 वजा 5 बरोबर 0. 1चा वर्ग 1 अधिक 4 एके 4 वजा 5 बरोबर 0. 4 अधिक 1 5 वजा 5 बरोबर 0. 0 बरोबर 0 म्हणजे x बरोबर 1 ही किंमत घेतल्यानंतर दोन्ही बाजू काय येत आहेत समान येत आहेत. डावी बाजू बरोबर उजवी बाजू. त्यामुळं ह्या समीकरणाचं x बरोबर 1 हे मूळ आहे. आता या समीकरणात आपल्याला -1 ही किंमत ठेवून बघायचं आहे. बघा -1चा
वर्ग अधिक 4 गुणिले वजा 1 वजा 5 बरोबर 0. वजा 1चा वर्ग काय येईल? 1च येईल, कारण वजा गुणिले वजा अधिक होईल. इथं 4 गुणिले 1 करायचे, पण हे अधिक आहे हे वजा आहे. अधिक गुणिले वजा वजा 4 एके 4 वजा 5 बरोबर 0. आता इथं ह्या दोघांची काय होईल? बेरीज होईल. वजा वजा होताना बेरीज होते. 4 अधिक 5 9 बरोबर 0. आता इथं हे अधिक आहे हे वजा आहे, अपोजिट चिन्ह आहे, वजाबाकी होईल मोठ्या संख्येचं चिन्ह. 9तनं 1 गेले 8 राहिले आणि चिन्ह मोठ्या संख्येचं. हे मूळ येत नाही, कारण डावी बाजू बरोबर उजवी बाजू येत नाही. म्हणून x बरोबर वजा 1 हे मूळ नाही, हे या समीकरणाचे मूळ नाही असं पूर्ण वाक्यात लिहा. त्यातलं दुसरं एक्झाम्पल आहे ते म्हणजे 2m चा वर्ग वजा 5m बरोबर 0. आणि यमच्या किमती आपल्याला दिल्यात. यम बरोबर 2 आणि 5/2. आता आपल्याला यमची पहिल्यांदा 2 ही किंमत आपल्याला यामध्ये ठेवून बघायची. बघा काय येईल? 2 गुणिले 2चा वर्ग वजा 5 गुणिले 2 बरोबर 0. 2 गुणिले 2चा वर्ग 4 वजा 5 दुने 10 बरोबर 0. 4 दुने 8 वजा 10 बरोबर 0. आता हे अधिक आहे हे वजा आहे, दोघांची काय होईल? वजाबाकी होईल, मोठ्या संख्येचं चिन्ह लागेल. म्हणजे इथं वजा 2. म्हणजे इथं डावी बाजू आणि उजवी बाजू एक समान येत नाहीत. म्हणजे यम बरोबर 2 हे या समीकरणाचे मूळ नाही. ठीक आहे. आता यम बरोबर 5/2 ही किंमत आपल्याला ठेवायची. बघा 2 गुणिले 5/2चा वर्ग वजा 5 गुणिले 5/2 बरोबर 0. आता इथं 2 गुणिले 5चा वर्ग 25 आणि 2चा वर्ग 4 वजा 5 गुणिले 5/2 बरोबर 0. इथं भाग जाईल बघा. बे एके बे, बे दुने 4 25/2 वजा 5 5 25/2 बरोबर 0. आता इथं छेदसुद्धा समान आहे आणि अंशसुद्धा समान आहे. मग छेद जेव्हा समान येतो तेव्हा अंशांची काय करायची? काय असेल ती क्रिया करायची. आता इथं वजाबाकी आहे, मग यांची काय करायची? वजाबाकी करूया आणि छेद एकदाच लिहूया. 25मधून 25 गेले 0 0/2 म्हणजेच उत्तर येईल 0 बरोबर 0. आता इथं डावी बाजू बरोबर काय येते? उजवी बाजू येते. त्यामुळं यम बरोबर 5/2 हे या समीकरणाचे मूळ आहे. या समीकरणाचे मूळ आहे. आता त्यापुढचा एक प्रश्न दिलाय बघा. जर x बरोबर 3 हे kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 या समीकरणाचे एक मूळ असेल तर k ची किंमत काढा किंवा k ची किंमत किती. बघा आपल्याला समीकरण काय दिलेलं आहे? kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 आणि आपल्याला x ची जी व्हॅल्यू आहे ती दिलेली आहे 3. आता ती
एक्स बरोबर 3 ही किंमत फक्त जिथं जिथं तुम्हाला एक्स दिसतोय तिथं फक्त ठेवायची. इथं येईल के फक्त तसाच राहील. एक्सची किंमत आहे 3, तिचा येईल वर्ग वजा 10 गुणिले 3 अधिक 3 बरोबर 0. के गुणिले 3चा वर्ग 9 म्हणजे इथं 9 के वजा 10 त्रिक 30 अधिक 3 बरोबर 0. 9 के. आता इथं अपोजिट चिन्ह आहेत, होताना काय होईल वजाबाकी मोठ्या संख्येचं चिन्ह. 30 मधून 3 जातील 27 बरोबर 0. आता हे जे वजा 27 आहे ते मी इकडं घेऊन जाते. 9 के बरोबर ते होतील अधिक 27. आता हे 9 आणि के ह्यांच्यामध्ये जेव्हा चिन्ह नसतं तेव्हा काय असतं, गुणाकाराचं चिन्ह असतं. म्हणजे चलपद आणि त्याचा जो सहगुणक असतो त्या दोघांच्यामध्ये चिन्ह कोणतं असतं तर गुणाकाराचं असतं. मग मी हा के तसाच ठेवला. हे 27 आणि हे 9 गुणिले ते झाले भागिले. 9 1 9, 9 त्रिक 27. मग केची किंमत आपली किती निघाली, 3 निघाली. आता या म्हणजे या सराव संचातला शेवटचा प्रश्न आहे बघा, की मोठ्या पेजवर घेऊया आपण 5m वर्ग अधिक 2m अधिक के बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ वजा 7/5 असेल तर केची किंमत काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. बघा, आता टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला इथं हा जो क्वेश्चन दिला आहे त्याची कृती दिलेली आहे. म्हणजे ते क्वेश्चन बऱ्यापैकी सोडवून दिला आहे. फक्त काही ठिकाणी असे रिकामे बॉक्स दिले, तिथं तुम्हाला काय करायचे आहे, ती कृती त्या रिकाम्या जागा भरून ती कृती पूर्ण करायची. पण हा जो क्वेश्चन आहे तो मी इथं तुम्हाला सॉल्व करून देणार आहे. बघा, आता इथं एक मूळ दिले, म्हणजे मूळ जे दिलेलं असतं ते नेहमीच चलपद जे असते समीकरणामध्ये त्यामध्येच काय करायचं असतं, ठेवायचं असतं. आता आपल्या ह्या समीकरणात चलपद कोणतं आहे तर यम आहे आणि आपल्याला केची किंमत काय करायची, काढायची. मग आपण काय करूया, दिलेल्या समीकरणामध्ये यमच्या जागी वजा 7/5 हे ठेवूया. 5 गुणिले वजा 7/5 चा वर्ग अधिक 2 गुणिले 7/5 अधिक के बरोबर 0. आता इथं 5 तसेच राहतील. इथं वजा 7चा वर्ग काय येईल, अधिक 49 येईल, छेद 5चा वर्ग 25 अधिक, इथं वजा चिन्ह राहिलं, अधिक गुणिले वजा वजा होईल, 7 दुने 14, खाली 5चे 5 तसेच राहतील, अधिक के बरोबर 0. इथं 5 न 25ला भाग जातोय, 5 1 5, 5 5 25, 49/5 वजा 14/5 अधिक के बरोबर 0. आता इथं वजाबाकी करण्यासाठी बघा यांचा छेद समान आलेला आहे. मग आपण अंश एकत्र घेऊया. 49 वजा 14/5 अधिक के बरोबर 0. आता 49 मधनं 14 गेले, 49 मधनं 14 गेले, राहत आहेत 35/5 अधिक के बरोबर 0. आता हे के आहे ते आपण तिकडं नेऊया. 35/5 बरोबर अधिक आहेत ते काय होतील, वजा के होतील. इथं भाग लागेल, 5 1 5, 5 7 35, मग 7 बरोबर वजा के. मग हे जे केचं चिन्ह आहे ते आपण कुणाला देणार आहोत, 7ला देणार आहोत, कारण आपण असं चिन्ह ठेवत नाही. म्हणजे वजा 7 बरोबर के. केची किंमत आली आपली वजा 7.
अशा पद्धतीनं आज आपण सराव संच 2.1 जो आहे तो पूर्ण सोडवलेला आहे. काही शंका असेल तर नक्की कमेंट करा. धन्यवाद.